बीजेवायम युवा संमेलन घडवणं हाडले. तातूंत फुडाऱ्यांनी तरणाट्यांकडेन संवाद साधलो आणि विकसीत गोंयची नदर वांटून घेतली. श्री रितेश रवी नायकाक तेंको दिलो. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चात आयोजित केल्ले डायलॉग विथ द चीफ मिनिस्टर आयच्या मिटिंगेक आमच्या मदीं आसात आमचो कॅन्डिडेट बाब रितेश रवी नाईक, आमचे WRD मिनिस्टर बाब सुभाष शिरोडकर, आमचे NRI कमिशनर बाब नरेंद्र सावयकर, व्यासपीठाचेर आशिल्ले आमचे माजी खासदार विनयभाई, परत आमचो वेंकटेश दादा, नावीद सरपंच, बाकीचे सगळे काउन्सिलर, MGPचे कार्यकर्ते आणि फाटल्यान आशिल्ले आमचे सगळे कार्यकर्ते, समोर आशिल्ले म्हजे युवा मित्र आनी मैत्रिणींनो, आयचो कार्यक्रम आसा युवा संवाद. तुमकां जर कितें विचारूंक जाय आसत जाल्यार मुख्यमंत्री उलयलो आनी गेलो म्हणटले. तुमकां कोणाय कितें विचारपाक जाय आसत न्ही, 2 मिनटाच्या भितर विचारात. टायम तुमचो. टायम स्टार्ट नाव. मागीर आनी म्हणू नाका. मायक घेवन न्ही, फुडें येवन विचारल्यार जाता. म्हाका भंय दिसना तसो. हांव लोकांक सांगता भिवपाची गरज ना म्हणून. एनीवन कितेंय विचारल्यार जाता. कितें म्हणजे नाका जाल्लें मात विचारशात हां. राजकारण समाजकारण हो विशय धरूनच विचारात. म्हाका दिसता प्रश्न कोणाक ना. आसा तो तुजें नांव घेता, तूं तेजें घेता. खंय रे तूं युवा खंय तर तूं जाणटो जाला आतां. तूं बस हांगा जाणटेल्यांक उलोवपाचें मागीर ते भाऊ विचार. ते भाऊ विचारपाचें तुवें. तांकां म्हाका विचारूं न्ही. हय बस तूं मत आहा रे तुका. कमळान जिंकतले. येस नेटान ताळयो मारा. हे तुमी सायडीक राव रे. आमी सगळे जाण बाप रितेश रवी नायक हाका जिखोवपा खातीर हांगासर जमले. हय काय ना? हय काय ना? हय जाल्यार म्हज्या बरोबर भारत माता की वंदे मोदी जी आप आगे बढ़ो. भारतीय जनता पार्टीचा. भारतीय जनता पार्टी ही एकूच अशी पार्टी आसा जी युवांक ऑपॉर्च्युनिटी दिता. हांव खरोखर सांगता. कारण एट दीस एज दुसरे फावटी मुख्यमंत्री जावप हे सोंपें न्ही आनी ते फक्त पॉसिबल जाले भारतीय जनता पार्टी म्हणून गोंयच्या जनते खातीर. अदरवायज ते पॉसिबल नाशिल्लें. म्हणून हांव तुमकां सगळ्या जाणांक वेलकम करता. भारतीय जनता पार्टीच्या पार्टीत सामील जायात. भारतीय जनता पार्टीत येयात. राजकारण करात. भारतीय जनता पार्टी खातीर समाजकारण करात आनी आमच्या खातीर देश प्रथम ह्या भावनेंतल्यान आमी काम करता. नेशन फर्स्ट, सेकंड पार्टी, थर्ड आमी ह्या तत्वाचेर आमी काम करता. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी देशाचे पयले फावटी 2014 प्रधानमंत्री जाले आनी 2014तल्यान आज 2026 म्हणजे 12 वर्सां कंप्लीट जाता. आनी 12 वर्साच्या ह्या कार्यकाळात तुमी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ह्या गोंयांत आनी देशात पळयता. जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत तुम्ही जर पळयले आसत अशा पद्धतीचो इन्फ्रास्ट्रक्चर ह्या देशात केन्नाच जावंक नाशिल्लो. तो पयले फावटी जावपाक लागला. आमी विजन पळयता विकसीत भारत 2047. 2047 कित्याक? 2047च कित्याक? कित्या खातीर 2047? कित्याक देशाच्या स्वातंत्र्याक 100 वर्सां पुराय जाता. आमचे विजन आसा. जेन्ना देशाच्या स्वातंत्र्याक 100 वर्सां पुराय जातले तेन्ना एक सुद्दां मनीस हो मागासलेलो उरोंक जायना. एक सुद्दां विलेज ही लायट ना, उदीक ना, टॉयलेट ना हेज्या शिवाय उरूंक जायना. एक सुद्दां तरणाटो हो खंय तरी बेकार उरपाक जायना. एक तर तेणी आपलो सेल्फ एम्प्लॉयमेंट सुरू करपाक जाय, ना जाल्यार तो एम्प्लॉयड आसपाक जाय. 100% एम्प्लॉयबिलिटी आसपाक जाय. म्हणून तांच्यांनी जे विजन दवरलें त्याच्यानी 2014 सगळ्यात पयले मिशन कितें सुरू केलें? क्लीन इंडिया मिशन. हे पयले मिशन त्याच्यानी सुरवात केलें. मागीर स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, मेक इन इंडिया, फिट इंडिया, क्लीन अप इंडिया, वेगवेगळी मिशन. ही फक्त मिशन नाशिल्ली तर हाज्या फाटल्यान तांचे विजन आशिल्लें.
आणि हे प्रत्येक सुरू करता असताना तांच्यांनी मुखार कोणाक दवरला तर तांच्यांनी मुखार युवकाक दवरला, तरणाट्याक दवरला. आणि हो तरणाटो म्हणजे कोण? हो आयचो जेन झी, म्हणजे जो आयज 18 वर्साच्या पिरायेंतलो भुरगो आसा तो तांच्या मुखार आसा. तो जेन्ना विकसीत भारताचें स्वप्न जेन्ना पुराय जातलें तो खरो म्हणजे ह्या विकसीत भारत हो पुराय करपा खातीर तो कंप्लीट करतलो. ह्या देशाच्या ओवरऑल डेव्हलपमेंट 4 पिलराचेर जाता. एक विच इज एन युवा शक्ती, दुसरी नारी शक्ती, तिसरी किसान शक्ती आणि चौथे इज अ गरीब कल्याण. हांव तुमी युवा आसा हाजेर युवाचेरूच चड उलयतलो, पण ह्या 3 पिलराचेर सुद्दां तुमकां खबर आसप हें गरजेचें आसा. म्हणून हांव तुमकां सांगता. हांव पयलीं युवाचेर मागीर येता. नारी शक्ती म्हणजे कितें? तर नारी शक्ती म्हणजे आमच्या महिलेक सन्मान दिवपाचें काम जर कोणी केलें जाल्यार ते माननीय प्रधानमंत्रीन केलें. 33% रिजर्वेशन दिवपाचें काम, म्हणजे आनीक थोड्या दिसांनी पंचायत, जिल्हा पंचायत, विधानसभा आणि लोकसभा महिला 33% महिला ह्यो लोकसभेत पावतल्यो. हें काम पयले फावटी माननीय मोदीजीन केलें. मोदीजीन 3 तलाक रद्द करपाचें काम आज मुस्लीम भयणी अभिमानान सांगता. हय, तलाक 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 म्हणून ज्या भयणीक सोडटाले ते 3 तलाक रद्द करपाचें काम कोणी केलें? मोदीजीत केलें. दिस इज अ प्राऊड मोमेंट फॉर द वुमन, ही मोठ्या अभिमानान सांगता. अरे मुस्लिम बाहुल्य कंट्रीन सुद्धा 3 तलाक नासलो, फक्त आमच्या देशात आसलो. आणि काही लोक ताका पुष्टी दिताले. ते कट करपाचें काम माननीय मोदीजीत केलें. आज रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटाच्या वतीन महिला भगिनींक, सेल्फ हेल्प ग्रुपांक तांकां 1 लाख पासून 20 लाख रुपया पर्यंत लोन दिवपाचें काम, त्यांचो स्वताचो बिझनेस सुरू करपाचें काम हे मोदीजीत केलां. गव्हाच्या सायनीची सुद्धा गरज ना. देर इज नो गॅरेंटर इज रिक्वायर्ड. आमकां जाल्यार गॅरेंटर लागता. महिलांच्या सेल्फ हेल्प ग्रुपाक गॅरेंटरूय लागना. लखपती दिदी नावाचो कन्सेप्ट कोणी हाडलो? तर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हाडलो. घरात जी महिला काम करताली तिका लखपती दिदी कशी करपाची सेल्फ एम्प्लॉयमेंटान, हे मोदीजीत कन्सेप्ट हाडलो. आता हे सगळे इम्प्लिमेंट आम्ही आमच्या राज्यात करपाक सुरवात केला. घडे कदाचित युवकांक खबर आसचेना, पण घराकडे चलात आणि आईक विचारात तू सेल्फ हेल्प ग्रुपाची तू मेंबर आहा काय ना. ती ज्या सेल्फ हेल्प ग्रुपाची मेंबर आसा त्या सेल्फ हेल्प ग्रुपान 1 लाखापासून 20 लाख रुपया लोन गोंयानूय बी आमी दिता. आज गोंयांत सुद्धा 11,000 लखपती दिदी जाल्या. हे खरें म्हणजे नारी शक्ती. एखाद्या महिलेक पावर दिवपाचें काम हे जे कोणी केलें आसत जाल्यार ते मोदीजीत दिवपाचें काम मोदीजीन केलें. 3 म्हयन्या वयल्यान मॅटर्निटी लीव 6 म्हयने करपाचें काम, पेड लीव, हे मोदीजीत केलें. इतकें सगळें काम हे महिलांच्या खातीर केलें. सेकंड वन इज एन किसान शक्ती. किसान शक्ती म्हणजे कितें? तर ह्या देशाचो अन्नदाता जो अन्न तयार करता ताका स्वाभिमान दिवपाचें, म्हणजे सॉयल हेल्थ कार्ड आसतलें, किसान क्रेडिट कार्ड आसतलें, किंवा ताका सगळ्यो स्किमी दिवपाचें काम कोणी केलें? तर मोदीजीत केलें. आणि तिसरें विच इज अ गरीब कल्याण. कोविडाच्या वेळार आमी बऱ्याच जाणांक पळयलां की बऱ्याच जाणांक अन्न मेळनासलें म्हणटाले. ऑफकोर्स देशभर तशी स्थिती आशिल्ली. मोदीजीत पळयलें की ह्या 140 कोटीच्या जनतेक कोणूच उपाशी उरचो न्ही. माझ्या देशात एक सुद्धा मनीस उपाशी उरचो न्ही. 1 नेशन 1 रेशन या कार्डाच्या अंतर्गत प्रत्येक मनशाक फ्री अनाज दिवपाचें, म्हणजे एक तर तांदूळ नाल्यार गंव फुकट दिवपाचें काम केलें. गेली फाटली 6 वर्सां फुकट रेशन दिवपाचें काम मोदीजी करता. रेशन कार्ड घेवन रेशन सोसायटीन वचपाचें, आपले 8 किलो तांदूळ किंवा 8 किलो गंव घेवन घरा वचपाचें. जो अत्यंत गरीब आसा तो उपाशी न्हिदचो न्ही. हे मोदीजीन ह्या 3 पिलरा खातीर केलें. नारी शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण. नाव आय एम कमिंग टू द युवा शक्ती. म्हाका खबर ना कितल्या जाणांक खबर आहा की युवकांच्या खातीर सगळ्यात बरें काम, भाऊजी आत्तां सांगली ती एक येवजण आसतली, सगळ्यात बरें काम मोदीजीन युवकांच्या खातीर कितें केलें? कोण सांगतलो म्हाका? खूब कामां केल्या, वेगवेगळी कामां केल्या. आमकां खबर आसपाक जाय. आणि ते खबर आसपाक जाय जाल्यार आमी कितें करपाक जाय? कितें करपाक जाय? आमी सगळे जाण वॉट्सॅपाचेर आहा काय ना? आमी सगळे जाण फेसबुकाचेर आहा काय ना? आमी सगळे जाण इंस्टाग्रामाचेर आसा काय ना? आमी वॉट्सॅपाचेर मोदी ॲप कोण पळयता?
आम्ही मोदी ॲप कोणी डाउनलोड करून घेतला ना जाल्यार घेयात. हांव परत सांगता, व्हॉट्सॅपाचेर वचून मोदी ॲप डाउनलोड करून घेयात. इतक्याच खातीर घेयात की इट इज फॉर युअर इन्फॉर्मेशन. तुमच्या नॉलेजीत भर पडटली. माय भारत पोर्टल डाउनलोड करून घेयात. मोदीजी खातीर न्ही, माझ्या पार्टीच्या मतां वाडोवंक जाय म्हणून न्ही, तुमच्या नॉलेजीत भर पडटली. पयलो प्रधानमंत्री आसतलो. गेली 12 वर्सां न चुकता न थकता दर म्हयन्याक 4थ्या आयतारा लोकांकडे संवाद साधता, कम्युनिकेटेड विथ द पीपल. लोकांकडे उलयता. मन की बात ह्या कार्यक्रमांतल्यान कितले जाण मन की बात कार्यक्रम पळयता? हात वयर करात. थोडेच जाण पळयतात. उरलेल्यांक म्हाजी रिक्वेस्ट आसा, मुद्दामून तुमचे पूर्ण म्हयन्यांतले हांव अर्दे वर मागता. हांव न चुकता पळयता. म्हाजी सगळीं कामां सायडीक दवरता आनी हांव मन की बात कार्यक्रम पळयता. कित्याक? पुराय देशात खंय कितें चल्लां, जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत कोण इनोवेटिव्ह कितें करता, कोणी रिसर्च कितें केला, कोण ट्रेडिशनली कितें करीत आयिल्लो आसा, हाजी पुराय नॉलेज मन की बात ह्या एका कार्यक्रमांतल्यान मोदीजी आमकां दिता. तुमकां जर जाय आसत जाल्यार म्हाका दिसता तुमी मोदीजीक पत्र बरोवंक शकता. आमच्या खुद्द फोंड्या तालुक्यांतलो तो कोण, हाजें नांव कितें, सागर नायक मुळवी, सागर नायक मुळे, हाजो उल्लेख PM दिल्ली बसून करता. सागर नायक मुळे जो कावी आर्ट, गोंयचो आमचो एक कलाकार, ताजो उल्लेख मोदीजी करता. कित्याक करता? हेजेर त्यांनी नाविन्यपूर्ण कितें तरी केलें. आतां हे मोदीजीक कळ्ळें कशें? आमी रायटिंगान कोणी तरी बरोवन धाडलें म्हणून मोदीजीन ताजो उल्लेख केलो. आमी इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल केलें, मोदीजीन ताजो थंय उल्लेख केलो. हें हांव कित्याक सांगता? मोदीजीक प्रत्येक भुरग्या कडल्यान अपेक्षा आसा, आमी कितें तरी नवीन करचें, आमी कितें तरी इनोवेटिव्ह करचें. प्रत्येक जाण हो नवीन तेजी संकल्पना आसतली. म्हणून तर न्यू एड्युकेशन पॉलिसी 40 वर्सांच्या उपरांत इंट्रोड्यूस केली. तुमच्यातले बरेच जाण आत्तां शिकता आसतले, ताजो फायदोय तुमकां मेळटलो. आमी आत्ताच्या घडीक हांव मुद्दामून तुमकां एक 2-4 गजाली सांगता. कारण तुमी जर म्हणशात की गोंयांत आमी जो ह्युमन रिसोर्स जो म्हणटा पळय न्ही, हो खूब मोठ्या प्रमाणात ह्युमन रिसोर्स तयार करपाची सुरवात केल्या. तो कितें? तुम्ही आयज जर गोंयांत पळयशात, म्हणजे जेन्ना हांव एड्युकेशन घेतालो, म्हाका म्हजें ग्रॅज्युएशन कंप्लीट करपाक कोल्हापूर वयचो पडलो. कारण तेन्ना BMS कॉलेज गोंयांत नाशिल्ली. बऱ्याच भुरग्यांक फिजिओथेरपी, फार्मासी ह्यो सगळ्यो कॉलेजी गोंयांत त्या वेळार एक कॉलेज आशिल्ली. भुरग्यांक भायर वयचें पडटालें. आयज म्हाका दिसना म्हणजे हार्डली 2 to 3 हायर एड्युकेशन घेवपाक कोण तरी वता आसतलो. ऑल टायप ऑफ कॉलेजीस आर अवेलेबल in the Goa and it is one of the best infrastructure and again it is a aided, not private. जे आमकां फीस फारीक करपाक जाय अशी गरज ना. हार्डली मिनिमम फीस आमी फारीक करता आणि ती बी परत म्हणजे भाऊंजी DG स्कीम म्हणून जी सांगली पळय न्ही, इट इज डायमंड जुबली स्कीम. ते कितें तेंय सांगता तुमकां हांव. जो भुरगो आमच्या प्रायवेट इंजिनियरींग कॉलेजीन वता ताका पयलीं 1.5 लाख एन्युअली फीस परवडनाशिल्ली. एखाद्या मिडल क्लासांतल्या भुरग्याक 1.5 लाख फारीक करप शक्य नाशिल्लें. ताका 1.5 लाख फीस वर्साक आमी दिताले. म्हणून आमकां आमचें इंटेन्शन कितें? भुरगो 1.5 लाख ना म्हणून तेणी इंजिनियरिंगाक एडमिशन घेयनासतना रावचो न्ही. तेणी इंजिनियरिंगाक एडमिशन घेवचें म्हणून ताका 3 वर्सांच्या भितर 4.5 लाख रुपया दिवपाचें काम तेजो कोर्स कंप्लीट जायसर म्हज्या सरकारान केलें. आमी एखाद्याचें करियर घडयता म्हणून DG स्कीम जी आशिल्ली ही खूब म्हत्वाची आशिल्ली. हांव आयजूय सांगता, गोंयांत कोणाच कडेन पयशे ना म्हणून तेजें शिक्षण उरूंक शकना. बाबा म्हाज्या फॅमिली कडेन म्हाका फीस पेड करपाक पयशे ना म्हणून शिक्षण उरूंक शकना. OBC आसतलो, SC आसतलो, ST आसतलो. हाज्या व्यतिरिक्त मोदीजीन आनी एक व्हडलें काम केलें. तें कितें? तर इकॉनॉमिकल विकर सेक्शन, म्हणजे जो जनरल कॅटेगरींत गरीब आसा जाल्यार तेका एड्युकेशनानूय रिजर्वेशन आसपाक जाय, तेका स्कॉलरशिपूय मेळपाक जाय आनी तेका नोकरेंतूय बी रिजर्वेशन आसपाक जाय. म्हणून इकॉनॉमिकल विकर सेक्शन 10%. आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू आर फ्रॉम द जनरल कॅटेगरी, बट बरेच फावटी जनरल कॅटेगरींतल्या भुरग्यांक दिसतालें अरे म्हज्या खातीर वेगळें रिजर्वेशन ना. बट ते रिजर्वेशन दिवपाचें काम हे मोदीजीन 10% रिजर्वेशन दिवपाचें काम EWS करून केलें.
हांव इलेक्शन बरें आहा थंयच आसा, मतां तुमी आमकां मारतले, म्हाका दुबाव ना, मारतले काय ना, मारतले काय ना, मारतले जाल्यार म्हज्या बरोबर भारत माता की या निमित्तान सपोज हजारभर युवकांकडे जर तांकां इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणून कितें तें कळ्ळें जाल्यार निदान ते तेजो बेनिफीट घेवपाक शकतले. आमी म्हणटा की आमी स्पोर्ट्स खेळटा, पण हांव खूब जाण पळयता की स्पोर्ट्स कॅटेगरीच्या अंतर्गत तांच्या कडेन फॉर्म सी भरलेलो ना. तो म्हणटा आपूण नॅशनल लेवलाचेर खेळ्ळो, आपूण डिस्ट्रिक्ट लेवलाचेर खेळ्ळो, पण एप्लाय करूंक वयता तेन्ना म्हाजे कडेन सर्टिफिकेटूच ना. मागीर स्पोर्ट्स कॅटेगरींतल्यान तुका आत्ताच्या घडीक म्हणजे म्हाका दिसता PSI जे आमी भरले तितूंतले 4 काय 5 पोस्ट स्पोर्ट्स कॅटेगरींतले म्हणजे तशेंच उरल्या, वेकंट उरल्या. स्पोर्ट्स कॅटेगरीन नो कॅन्डिडेट. म्हणजे PSI पोस्टाचे स्टाफ सिलेक्शनाच्या अंडरचे पयरचे सांगता हांव, कारण बऱ्याच जाणांनी एप्लाय करूंक ना. जे जनरलाच्या अंडर तेच्यांनी एप्लाय केला, स्पोर्ट्स कॅटेगरीन एप्लाय करूंक ना. हांव तुमच्या करियराच्या विशयी उलयतां. एज अ मुख्यमंत्री म्हाका चिंता आसा. कोण ग्रॅज्युएट जाला, पोस्ट ग्रॅज्युएट जाला, म्हाका ताजी चिंता आसा. म्हाका चिंता आसा जो 10वी फेल जावन घरा कडेन उरला ताजी म्हाका चिंता आसा. 12वी फेल जावन जो घरा कडेन उरला ताजी म्हाका चिंता आसा. आनी म्हणून तर म्हज्या ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन जे आमी कॉर्पोरेशन सुरू केलें आनी बऱ्याच जाणांक दिसतालें की कॉर्पोरेशनांतली कितें ती नोकरी काय म्हणून, म्हणजे 20,000 रुपया पगार मेळटलो कितले दीस काय म्हणून. अरे बट ती नोकरी जी आसा ही सेक्युअर्ड जॉब हो आमी ताका दिला विथ परमनंट जॉब एवरी एन्युअल इन्क्रिमेंट. आनी परत त्याच ह्युमन रिसोर्सांतल्या स्टाफाक 20% रिजर्वेशन इन द म्हणजे पुलीस फॉरेस्ट गार्ड बाकीच्या हातूंतल्यान रिजर्वेशन दिल्या. म्हणून हांव तुमकां सगळ्या जाणांक रिक्वेस्ट करता की बरें आहा इलेक्शन येतलें वतलें, बट आमच्या खातीर म्हत्वाचें आसा तें पयलीं जें सांगलें तें आपलें करियर. आनी हे गोंयांतल्या प्रत्येक भुरग्याचें करियर घडचें म्हणून गोंयांत वेगवेगळ्यो योजना ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्या लिडरशिपीच्या सकयल आमी वेगवेगळ्यो योजना सुरवात केल्या. म्हणून हांवें म्हटलें की आमी ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनाच्या अंतर्गत तांकां जॉयन करपाक सुरवात केला. तांकां फर्दर एड्युकेशन घेवपा खातीर जी फीस लागता ती आमी पेड करता. आत्तां नव्यान आमी परत एकदां म्हणजे दीनदयाळ उद्योग स्वास्थ्य सेवा कौशल्य DDGY SKY ही नवीन स्कीम काडल्या. जी भुरगीं 10वी जावन ग्रॅज्युएट जावन घरा कडेन आसात तांकां 3 म्हयन्याची फुकट ट्रेनींग आमी दिता. 3 म्हयन्याची. फोंड्यानूय आमी एक सेंटर सुरू केला. म्हाका फोंड्यातलें सेंटर आत्तां याद जायना खंय तें. 18 सेंटरां आमी गोंयांत सुरवात केल्या. म्हणजे तुमी आमच्या RDA डिपार्टमेंटाच्या कोणायकूय विचारात जाल्यार तो तुमकां सांगतलो. पयले बॅचीत 1800 भुरगे गोंयांतले जॉयन जाले. 1800. आमचो टार्गेट आसा 12,000 भुरग्यांक एम्प्लॉय करपाचे. पूर्णता ट्रेनिंग इज फ्री फ्रॉम द होम नर्सिंग टू फ्रंट ऑफिस इन अ टुरिस्ट लायन. ओके. हांवें पयलें काल म्हणजे हितूर कार्यक्रम जालो भितरले जवळपास 500 भुरगे प्रेजेंट आशिल्ले. दे आर वेल ट्रेन. म्हणजे ताका युनिफॉर्म आमी दिता, ट्रेनिंग आमी दिता, जेवण आमी दिता, ट्रॅव्हलिंगाचे पयशे आमी दिता आनी सर्टिफिकेटूय आमी दिता. इतकेंच न्ही तर तेजी 100% प्लेसमेंट करपाची जबाबदारी आमी घेता. ताका 100% प्लेसमेंट करून ताका जॉब दिवपाचें काम हे म्हजें सरकार करता. 12,000चो आमचो टार्गेट आसा. म्हणून सरकाराच्यो वेरियस ऑपॉर्च्युनिटीज आसा आमकां ग्रॅब करपाक कळपाक जाय. आनी त्यो जर आमी ग्रॅब केल्यो ना जाल्यार फाल्यां सकाळीं कोण तरी भायरसून येवन त्यो ग्रॅब करतले, ते घेतले. म्हणून ह्यो ऑपॉर्च्युनिटीज कितें आसा ह्यो सोदून काडप गरजेचें आसा. हांवें एप्रेंटिसशीप बेगीच सुरू करूंक ना. म्हणजे आत्तां आमचो रितेश उलयता आसतना एप्रेंटिसशिपाचेर उलयलो. एप्रेंटिसशीप कित्याक केली आनी हांव कॉंग्रेच्युलेट करता एप्रेंटिसशीप करपी भुरग्यांक. जवळपास गोंयांतल्या 20,000 भुरग्यांनी फाटल्या 2 वर्सांक एप्रेंटीस केली. कित्या खातीर? अरे आमी ग्रॅज्युएट म्हणून भायर पडटाले, आमकां ऑफिसांतलें काम कसलेंच कळनाशिल्लें. आमकां खंयसरूय गेलो जाल्यार सादें एप्लिकेशनूय कशें बरोवपाचें कळनाशिल्लें. पण आज म्हजे एप्रेंटीस म्हाका HOD सांगता माझ्या स्टाफातल्या एखाद्या LDC आणि UDCच्या पेक्षा तुझा एप्रेंटीस बरें काम करता हे प्राऊडली तो सांगता. हे म्हाका आयकता आसतना खूब बरें दिसता. आनी वगीच करून तेंय बी सांगता आज गव्हर्मेंट जॉबात जर वतले आसत जाल्यार तुमी ताका एक्सपिरियन्स वो कंपल्सरी आसा. मागीर ती एप्रेंटिसशिपाचो एक्सपिरियन्स आसूनी किंवा प्रायवेट सेक्टरांतलो एक्सपिरियन्स आसूनी तो ताका कंपल्सरी आसा. म्हणून आमकां ज्या जाग्यार ऑपॉर्च्युनिटी मेळटा त्या जाग्यार ऑपॉर्च्युनिटी आमी घेवची. आणि वता आसतना परत म्हणजे सातत्यात आज गोंयांत म्हणजे आमी म्हणटा की फोंड्या शहरात
KG to PG एड्युकेशन आसा फोंड्या शहरात. फोंड्या शहर म्हणजे खरं म्हणजे एड्युसिटी आसा. तुम्ही जे तुमकां घडये कदाचित थोड्या जाणांक खबर आसची ना, GVM कॉलेज जाली, PS कॉलेज जाली, फार्मसी कॉलेज जाली, तुमचे ऑल इंजिनियरिंग कॉलेज विच इज अगेन इन द फोंडा, आणि परत आता IIT जी आसा पळय न्ही ही फोंड्यानूच येता. फोंड्या हितून कॅम्पस ताचो आमी डेव्हलप करता. ओके. नॅशनल फॉरेन्सिक सायन्स कॉलेज देशातली 4थी कॉलेज म्हणजे होम मिनिस्टर येऊन त्यांनी सुरू केली. ती तुमच्या कुट्टीत आसा. थोड्या जणांक कदाचित खबर आसची ना. म्हणजे BSc इन फॉरेन्सिक सायन्स, MSc इन फॉरेन्सिक सायन्स जी भुरगीं पास आउट जाली ती ऑलरेडी भुरगीं फर्स्ट बॅचीची भुरगीं एम्प्लॉय जाली. आणि हाज्या व्यतिरिक्त येता त्या जुनांतल्यान आमी वेटरनरी सायन्स कॉलेज म्हणजे AHNVS एनिमल हजबंड्री अँड वेटरनरी सायन्स कॉलेज आम्ही तुमच्या कुट्टी सुरू करता. म्हणजे ही 7वी कॉलेज तुमच्या फोंड्यान सुरवात जाता. दिस विल बी द एड्युसिटी इन फोंड्या. ताज्या व्यतिरिक्त बाब रितेश हाज्या हातूंतल्यान तुम्ही स्किल डेव्हलपमेंट सेंटर हे आम्ही PS कॉलेजीत ऑलरेडी बाब रवी नायक आसतनाच्यान चलयता. ज्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरांतल्यान वेगवेगळे हे कित्याक सांगले हांवें, बरेचशे भुरगे ही इन्फॉर्मेशनूच आपल्याकडे जमा करून घेयना आणि इन्फॉर्मेशनूच तांकां खबर नासता. म्हणून तर आमकां हे इन्फॉर्मेशन खबर आसप आपल्या खातीर किंवा दुसऱ्या खातीर हे समजून घेवप गरजेचें आसा. तुम्ही जर स्कॉलरशिपीच्या बाबतीत म्हाका विचारशात जाल्यार तुमकां सिंगल युनिफॉर्म म्हणजे आमी म्हणटा CM स्कॉलरशिप पोर्टल ह्या पोर्टलाचेर चलात. कोणाय भुरग्याक खंयसरूय बी कसली स्कॉलरशिप आसूं दी सिंगल पोर्टला वयल्यान एप्लाय करपाक मेळटा. बरेचशे भुरगे म्हाजे कडेन येतात जो जर आपल्याक पयशे जाल्ले फीज भरपाक ताका दिसतालें स्कॉलरशिप भरली रे ना भरूंक ना म्हणटा तो. म्हाका खबरूच ना. अरे ग्रॅज्युएट लेवलच्या भुरग्याक स्कॉलरशिप कशी भरपाची जर खबर ना आनी कोण सांगतलो. ही इन्फॉर्मेशन कोणा कडल्यान पास ऑन जातली, आमच्याच कडल्यान जावपाक जाय. पोस्ट ग्रॅज्युएट जाल्ल्या भुरग्याक जर गोवा पब्लीक सर्वीस कमिशन खबर ना जाल्यार ताका इन्फॉर्मेशन केन्ना मेळटली, कोणी बसपाचो तर. म्हणून तर तुम्ही सगळे असताना तो उबो रावलो प्रश्न विचारपाक पळय न्ही. इट इज ट्रू. हांव सांगता खरें म्हणजे प्रश्न विचारपाक लागल्यार तुम्ही प्रश्नाचो भिडमार करपाक जाय आसलो. मागीर जायते विचारपाक जाय आसले. मागीर ते धुरंधर विचार आसले नाल्यार आनी कितें विचार आसले. कित्याक विचारपाचें सोडलें. अरे ऑपॉर्च्युनिटी मेळटा तेन्ना सोडू नाकात. आणि ऑपॉर्च्युनिटी मेळटा ती केन्नाच सोडची न्ही, ती ग्रॅब करची हे म्हणून सांगता तुमकां हांव. ताकाच लागून देर आर द वेरियस ऑपॉर्च्युनिटीज आर अवेलेबल इन द गव्हर्मेंट ऑफ गोवा आनी इन द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. आमचो विजन आसा इज विकसीत भारत 2047, विकसीत गोवा 2037. आणि तुम्ही सगळे जाण हे खरे म्हणजे विकसीत भारताचे खरे पिलर आसतले. विकसीत भारताच्यो खऱ्यो ऑपॉर्च्युनिटीज जर कोणाक मेळटल्यो आसत जाल्यार त्यो तुमकां मेळटल्यो, म्हज्या समोर बसलेल्या सगळ्या युवकांक मेळटल्यो. आज हॉनरेबल प्रायम मिनिस्टर जेन्ना इनोव्हेशनचेर उलयता, टेक्नॉलॉजीचेर उलयता, रिसर्चाचेर उलयता आसत जाल्यार हेजे बेनिफिट्स आमकां सगळ्यांक मेळटले. आनी म्हणून हांव तुमकां रिक्वेस्ट करपाक आयलां, म्हणजे डबल इंजिनचे सरकार म्हणजे वयर केंद्रात आनी हांगासर कंटिन्युअसली जो येदो व्हडलो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केला त्याचो बेनिफीट कोणाक. मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट जालो, केन्ना ना केन्ना तुम्ही त्याच्या वयल्यान फ्लाय जातले. आयज जो नॅशनल हायवे जालो, मांडवे पूल जालो, जुवारी पूल जालो, आमकां पोर्ट कनेक्टिविटी जाली, ह्या सगळ्या गोष्टीचो आमी केन्ना तरी लाभ घेतले. म्हणजे ताकाच लागून आमी विजन खूब व्हड पळोवपाक जाय. आमी बारीक विचार करून उपयोग ना. आमी जेन्ना व्हडलो विचार करतले तेन्नाच ते विजन आमी टार्गेट हे अचीव करपाक शकतले. आणि म्हणून तर हॉनरेबल प्रायम मिनिस्टर इज ऑलवेज इन्स्पायरिंग. म्हणजे परीक्षा पे चर्चा कित्याक उलयता तर त्या भुरग्यांक खंय तरी मोटिवेट करप म्हणून PM डायरेक्टली तांच्याकडे उलयता. आणि अशा विविध कार्यक्रमांतल्यान आमी सातत्यात म्हणजे भुरग्यांक फुडें काडपाचें काम करता. काँग्रेसीन फाटल्या 50 वर्साच्या कार्यकाळात कांयच करूंक ना. वयल्यान जाल्यार ह्या देशाक लुटपाचें काम केलां. आणि आता उरलेलेय बी जे आहा पळय न्ही जॉयन जाल्या तेय कितें तरी मेळटा जाल्यार आपल्याक लुटपा खातीर फोंड्यांतले लोक थंयसर जॉयन जाल्ले आसा. हांव तुमकां मुद्दामून सांगता ही फटिगाची पार्टी आहा, ही लुटारूंची पार्टी आसा. तुमी हिस्ट्री काडून पळयात. हांव जर तांची हिस्ट्री सांगूंक वचत जाल्यार खंयचे स्कॅम तेंच्यांनी करूंक ना कदाचित तुमकां खबर आसचें ना. म्हणजे 2G स्कॅम पासून ती कोट्यांची स्कॅम जी आसा पळय न्ही ही काँग्रेसच्या कार्यकाळात ह्या देशाक लुटला म्हणपाक काय हरकत ना. ह्या गोंयाक लुटला म्हणपाक काय हरकत ना. म्हणून हांव तुमकां रिक्वेस्ट करपाक आयलां की तुमचें एक मत हे बाब रितेश रवी नायक हाका विधानसभेत तर पावयतलेच पावयतले, बट त्या बरोबर तुम्ही डबल इंजिनचे सरकार म्हाका आनीक स्ट्रेंथ दितले, म्हाका आनीक घट्ट करतले. आणि परत एकदा 27 साल
डबल इंजिन सरकार हाडटले हाचे फुल प्रॉमिस जे आसा हे तुम्ही सगळे दितले. म्हणजे फोंड्यांतल्यान एक युवकांची मेसेज ही पुराय गोंयभर वयतली की हय आमी मोदीजी बरोबर आसा, आमी विकसीत भारत 2047 हो प्लॅन साकार करपा खातीर आसा, आमी विकसीत गोवा 2037 हे करपा खातीर आमी आसा. आसा काय ना? आसा जाल्यार म्हज्या बरोबर परत एकदा भारत माता की वंदे भारतीय जनता पार्टीचा मोदी जी आप आगे बढ़ो. खूप खूप धन्यवाद.